नमस्कार. इन्फोगॉड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आत्ताच मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पारायण म्हणजे काय, तर ती एक संकल्पयुक्त उपासना आहे की आपल्या गुरूंना, दत्तगुरूंना शरणागती घेऊन ध्यासपूर्ण त्यांचा ध्यास करणे, भक्ती करणे, आळवणे. व आता आपण बघूयात की पारायण हे कशासाठी करायचे. तर पारायण आपण अशा कारणांसाठी करायचे की आपण जीवनामध्ये कुठल्याही संकटामध्ये अडकलोय, अचानक संकट आले, आपली इच्छा पूर्ण होत नाही आहे, आपण एखाद्या इच्छेचा ध्यास घेतला आहे, अनेक प्रयत्न केलेत पण ती पूर्ण होत नाही आहे, यश येत नाही आहे, अपयश येते. तर या सगळ्या अशा गोष्टींसाठी की ज्यामध्ये आपण दिशाहीन होऊन गेलो आहे, भरकटलो आहे, आपल्या इच्छा पूर्ण होत नाही आहे, संकटांवर संकट आहेत, कर्जबाजारी झालो आहे किंवा एखादा असाध्य रोग आहे व त्यातून आपण बाहेर पडत नाही, मानसिक ताण आहे, अशी कोणतीही गोष्ट की ज्याने आपण रंजलो आहे, गांजलो आहे, त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण गुरूंना शरणागती घ्यायची आहे व या कारणांसाठी पारायण